आणि राज्यामध्ये सत्ताधारी असलेल्या महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुका होण्याच्या अगोदर 12 आमदारांच्या नियुक्त्या, मंत्रिमंडळाचा विस्तार यावरून तीनही पक्षांच्या आमदारांमध्ये नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता होती। पण लोकसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर 12 आमदारांचा मुद्दा सुद्धा काहीसा मागे पडला आणि मंत्रिमंडळाचा विस्तारही मागे पडला। पण आता काही महामंडळांवर नियुक्त्या झाल्यात आणि हाच महायुतीमधल्या अंतर्गत धुसफुसीचा मुद्दा ठरलाय। का असं घडते महायुतीमध्ये बघा। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहेत का, हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे महामंडळावरच्या नियुक्त्या। गेल्या 3-4 महिन्यात राज्यातल्या विविध महामंडळांवर नेत्यांच्या नियुक्त्या झाल्या, पण या सगळ्या नियुक्त्या शिवसेनेच्याच नेत्यांच्या झाल्यात आणि त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड नाराजी आहे। सध्या नाराजीचं कारण ठरलेल्या नियुक्त्या कोणकोणत्या आहेत ते बघूया। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवसेनेचे नेते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावली। सिद्धेश कदम हे रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत। सिद्धेशचे भाऊ योगेश हे देखील आमदार आहेत। यामुळे एकाच कदंब कुटुंबियांमध्ये अनेक महत्त्वाची पदं दिली गेली। यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी सुद्धा तितकीच वाढली गेली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले। मंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही असणारे शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले। मंत्रिपद, रायगडचं पालकमंत्रीपद याच्यासाठी आग्रही असणाऱ्या गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून एक प्रकारे बोवळण करण्यात आले। सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट। छत्रपती संभाजीनगरमधील आमदार संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलंय। शिरसाट हे मंत्रिपदाचे अगदी जुने दावेदार। शिंदे गटात आल्यापासून सगळ्या वादांना तोंड देणारा प्रमुख चेहरा अशी त्यांची ओळख। पण संभाजीनगरमधून अनेक मंत्रिपदाचे दावेदार शर्यतीत पुढे निघून गेल्याने शिरसाटांना काही मंत्रिपदाची लॉटरी लागली नाही। संदीपान भुमरे खासदार झाल्यावर आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा शिरसाटांना होती, पण तिथेही त्यांना निराशाच झाली। आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिरसाटांना सिडकोचं अध्यक्ष करण्यात आलं आहे। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि सोबत राज्यमंत्रीपदाचा दर्जाही। खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ही उमेदवारी बदलण्यात आली। या बदल्यात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्या ठिकाणी देखील त्यांचा पराभव झाला। हेमंत पाटील प्रमाणेच तिकीट कापण्यात आलेल्या कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचं विधान परिषदेवरती पुनर्वसन झालं, मात्र हेमंत पाटील हे प्रतीक्षेतच होते। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे। राज्यामध्ये 50हून अधिक महामंडळ आहेत। काही महामंडळांचे अध्यक्ष हे पदसिद्ध असतात, त्यामुळे तिथं कुणाचीही नियुक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही। पण बाकीच्या महामंडळांसाठी दावेदार अनेक असतात। राज्यात सध्या 3 पक्षांचं सरकार आहे। तीनही पक्षांना सत्तेत समान वाटा मिळेल असं वारंवार वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं जातं, पण ते प्रत्यक्षात आणणं महाकठीण आणि म्हणूनच ना मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय ना महामंडळाच्या नियुक्त्या होत आहेत। आता 4 महामंडळांवर नियुक्त्या झाल्यात खऱ्या, पण 4ही महामंडळांवर शिंदेंच्या शिवसेनेचीच माणसं। मग भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली। आमचे कुठलेही आमदार नाराज नाही भाऊ। आता 1-1.5 महिन्यामध्ये आम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे, थेट लोकांचा आशीर्वाद मागायचा आहे आणि आता हा सगळे विषय आता बाजूलाच केलेलं बरं। सगळ्यांना महामंडळं जे आहेत त्या आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे महायुतीमध्ये कुठलाही काही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेतोय, काळजी करू नका। यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो, जे एवढं केलं आहे, एकीकडे विकास, दुसरीकडे उद्योग, तिसरीकडे कल्याणकारी योजना। खरं तर ही महामंडळं म्हणजे राजकीय पुनर्वसनाची सोय आहेत। ज्याला आमदारकी देता आली नाही किंवा ज्यांना मंत्रिपद देता आलं नाही, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळाचं अध्यक्षपद देणं हा सोपा मार्ग असतो। त्यातच महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला
की दुधात साखरच. एरवी हे सगळं नीट जुळून येतं, पण वेगवेगळ्या विचारसरणीचे 3 पक्ष जेव्हा सत्तेत येतात तेव्हा मात्र हा दुग्ध शर्करा योग जुळवून आणणं सोपं नसतं. आणि सध्या राज्यात तेच सुरू आहे. त्यामुळे आता या सगळ्या वादावर शिंदे, फडणवीस आणि पवार कसा पडदा टाकतायत तेच बघायचं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.